नमस्कार, मी परमदा जाधव. सरकार योजना आणत गरिबांसाठी घरकुल योजना असते. शेतकऱ्यांसाठी विहीर आणि सिंचनाच्या योजना असतात. मनरेगातून रोजगार मिळतोय. गावाच्या विकासासाठी रस्ते, पाणी, नाली, शाळा आणि इतर अनेक कामांसाठी सरकारी पैसे येतात. सरकारी पैसे येत आहेत. पण कागदावर पाहिलं तर योजना खूप चांगल्या आहेत. पण प्रश्न असा आहे की ही योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचते का? आणि जर सरकारने एखाद्या कामांसाठी पैसा मंजूर केला असेल तर तो पैसा प्रत्यक्ष कामात किती खर्च होतोय? जनतेचा आरोप असतो की सरकार पैसा देतं, योजना चांगली असते, पण मध्येच पैसा कुठे 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 जातो? याच प्रश्नाचा आपण आज हात चालवणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे हा विषय कोणत्याही एका पक्षाचा नाही, तर हा प्रश्न आहे तो सरकारी व्यवस्थेतील पारदर्शकता आणि सामान्य नागरिकांच्या हक्काचा आहे. तर सरकारी योजना वाईट नाहीत. मग समस्या कुठे आहे? तर सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. घरकुल योजना ह्या मनरेगा, विहीर योजना अशा असो किंवा इतर सरकारी योजना असो, योजनेचा उद्देश जनतेला मदत करणे हा आहे. पण समस्या अनेकदा योजनेचा उद्देशातच नसते, तर समस्या येते ती लाभार्थी निवडताना, कागदपत्रे तपासताना, मंजुरी देताना, कामाची पाहणी करताना, बिल काढताना आणि शेवटी पैसा योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचला का ते तपासताना. याच ठिकाणी जर नियंत्रण कमजोर असेल तर व्यवहाराला संधी निर्माण होऊ शकते. आणि म्हणून घरकुल योजना गरिबाला घर मिळतंय का? समजा एका गावात एखादा गरीब कुटुंबाचं घर कच्चं आहे. पावसाळ्यात घर गळतंय. लहान मुलं हे वृद्ध व्यक्ती घरात आहेत. त्या कुटुंबाला घरकुल योजनेतून मदत मिळण्याचीही आशा आहे. पण जर लाभार्थी निवडताच अडचण आली तर एखाद्याचं नाव यादीत असूनही त्याला लाभ मिळत नसेल तर किंवा पात्र व्यक्तीला कागदपत्रे, मंजुरी किंवा इतर प्रक्रियेमुळे वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असतील तर गरीब माणसासाठी हीच खरी समस्या आहे. याउलट चुकीच्या व्यक्तीला लाभ मिळाला तर मग प्रश्न फक्त पैशाचा राहत नाही. खऱ्या गरजूचा हक्क हिरावला जातो. तर PMAYG संदर्भातील एका CAGच्या कामगिरी लेखन परीक्षेत लाभार्थी ओळख प्रक्रियेत त्रुटी, काही ठिकाणी अपात्र लाभार्थ्यांना घरे मंजूर झाल्याचे आणि नोंदी जिओटॅगमध्ये विसंगती आढळल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र हा अहवाल सर्व राज्यांसाठी सामान्य निष्कर्ष म्हणून घेता येत नाही. आणि म्हणूनच प्रश्न असा आहे की घरकुलाची जी यादी आहे ती गावात सार्वजनिक का करू नये? तर कोणाला घर मंजूर झालं, किती पैसा मंजूर झाला, पहिला हप्ता कधी मिळेल, घर पूर्ण झालं का, हे सगळं सामान्य नागरिकाला सहज दिसायला हवं. आणि विहीर योजना, कागदावर विहीर आणि जमिनीवर काय? तर आता दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी विहीर आणि सिंचनाची योजना. शेतकऱ्याला विहीर मिळाली तर त्याचा फायदा मोठा होऊ शकतो. पण मिळालं तर शेती वाढू शकते, पाणी मिळालं तर, आणि पीक हे वाढू शकते, उत्पन्न वाढू शकते. पण समजा एखाद्या कामाला मंजुरी मिळाली किंवा कागदावर काम पूर्ण झालं,
बिलही निघाले, पण प्रत्यक्षात काम अपूर्ण असेल तर हा पैसा कुठे गेला? हा प्रश्न विचारायचा अधिकार जनतेला आहे. इथे कोणावर थेट आरोप करण्यापेक्षा एक संधी व्यवस्था असायला हवी. कामाचा फोटो, जिओ टॅग, मंजूर रक्कम, खर्च झालेली रक्कम आणि कामाची संगणकीय स्थिती ऑनलाईन दिसली पाहिजे. मनरेगा जिओ टॅगच्या अहवालामध्ये गंभीर प्रश्न उपस्थित केले. इथे एक महत्त्वाची आणि अधिकृत माहिती म्हणजे भारताचे नियंत्रण आणि महालेखापरीक्षक म्हणजे जिओ टॅगची महाराष्ट्रातील मनरेगा योजनेवर कामगिरी लेखापरीक्षक केले. हा अहवाल 25 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र विधिमंडळात सादर झालेला आहे. 2019-20, 2023-24 या काळातील हा 6 जिल्ह्यांमधील 12 ब्लॉक आणि 48 ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नागपूर आणि पालघर या जिल्ह्यात समावेश होता. जिओ टॅगचे जे नियोजन आहे ते आर्थिक व्यवस्थापन, रोजगार निर्मिती, कामाची अंमलबजावणी, सोशल ऑडिट आणि तक्रार निवारण यासारख्या बाबी तपासल्या आणि इथे जनतेने लक्ष देण्यासाठी मुद्दे समोर घेतात. जिओ टॅगच्या अहवालावर आधारित वृत्तानुसार तपासलेले कालावधी महाराष्ट्रातील संबंधित या 6 जिल्ह्यांमध्ये मनरेगावर सुमारे 14 कोटी रुपये खर्च झाल्याचे नमूद करण्यात आले. पण मंजूर केलेल्या अनेक कामांपैकी मोठ्या प्रमाणात काम अपूर्ण किंवा सुरूच न झाल्याचेही ऑडिटमध्ये निदर्शनास आले. काही वृत्तांनुसार जवळपास निम्मी कामे पूर्ण झाली नव्हती आणि प्रत्यक्षात जमिनीवर काम दिसण्याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले. याचा अर्थ असा की संपूर्ण 14,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला हे स्पष्टपणे सांगणे महत्त्वाचे आहे. जिओ टॅगच्या अहवालामध्ये प्रत्येक रुपयाची चोरी झाली असा निष्कर्ष नाही, पण पैसा खर्च झाला आणि अपेक्षित परिणाम झाला का? काम पूर्ण झालं का? आणि नियोजन आणि देखरेख योग्य झाली का? हे प्रश्न जिओ टॅगच्या निरीक्षकांमुळे नक्कीच गंभीर बनतात. तर कागदपत्र आणि प्रत्यक्षात काम. सरकारी योजनेत सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ग्राउंड व्हेरिफिकेशन. कागदपत्र सांगितलं विहीर पूर्ण, पण प्रत्यक्ष शेतात विहीर आहे का? कागदावर सांगितलं घर, पण त्या लाभार्थ्याला घरात तो राहतोय का? आणि कागदावर सांगितलंय रस्ता, पण पावसाळ्यात तो रस्ता दिसतोय का? कागदावर आपण सांगितले रोजगार दिला, पण मजुरांना प्रत्यक्ष मंजुरी मिळाली का? याच प्रश्नाची उत्तरे महत्त्वाची आहेत. आपण भ्रष्टाचार म्हटलं की लगेच लाच आठवते, पण सरकारी व्यवस्थेत गैरव्यवहाराचे अनेक प्रकार असू शकतात. उदाहरणार्थ खोटी किंवा चोरीची माहिती, अपात्र लाभार्थी, काम अपूर्ण असताना पूर्ण दाखवणे, बिलांमध्ये अनियमितता, कामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण नसणे, नोंदी व्यवस्थित न ठेवणे, लाभार्थ्याच्या निवडीत पक्षपात आणि काही प्रकरणांमध्ये लाच मागण्याचे आरोप. पण भ्रष्टाचाराचा प्रश्न केवळ कोणीतरी पैसे घेतले का एवढंच नाही, तर सरकारने खर्च केलेल्या ज्या पैशातून जनतेला अपेक्षित फायदा का झाला का, हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मग हा प्रश्न प्रत्येक गावात विचारला पाहिजे, पण त्याचं उत्तर अंदाजाने देऊ नये, कारण प्रत्येक अपूर्ण काम म्हणजेच भ्रष्टाचार असे नाही. कधी उशिरा येतोय, कधी तांत्रिक अडचणी, कधी जमीन किंवा परवानगी प्रश्न असतोय किंवा लाभार्थी स्वतः काम करत नाही.
असे असू शकते. काम पूर्ण दाखवलं, बिल पूर्ण काढले आणि प्रत्यक्षात कामच झालं नाही, तर चौकशी होणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मग सरकारी योजना म्हणजे सरकारची मालमत्ता नाही, तो जनतेचा पैसा आहे. आणि म्हणून नागरिकांनी प्रश्न विचारायला घाबरू नये. तुमच्या गावात घरकुल योजना असेल तर लाभार्थी यादी कुठे आहे? मंजूर रक्कम किती? कामाची स्थिती काय? हे विचारा. विहीर योजना असेल तर विहीर कुठे आहे? मंजुरी किती आहे? काम पूर्ण आहे का? हे विचारा. मनरेगा असेल तर कोणत्या कामाला मंजुरी, किती खर्च, किती मंजुरी मिळाली का? हे विचारा. यासाठी सोशल ऑडिट अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारी कागदावर अधिकारी आणि कर्मचारी तपासणी करतात. पण गावातील लोकांनीही विचारलं पाहिजे, आमच्या गावात सरकारने पैसा कुठे दिले, खर्च केला किंवा सभेत प्रश्न विचारले पाहिजे. कामाची माहिती आणि सार्वजनिक केली पाहिजे. ज्याला योजना मिळाली त्याची माहिती पारदर्शक असली पाहिजे आणि तक्रार असल्यास स्वतंत्र चौकशीही झाली पाहिजे. जिओटॅगच्या सीएजीच्या महाराष्ट्रातील मनरेगा ऑडिटमध्ये मॉनिटरिंग, सोशल ऑडिट आणि याचीही विशेष आढावा घेतला पाहिजे. आज मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे आणि प्रत्येक सरकारी कामासाठी बिफोर फोटो, वर्क इन प्रोग्राम फोटो, आफ्टर फोटो असे जिओटॅग केलेले फोटो का नसावेत? कामाचा सर्व खर्च ऑनलाईन का दिसू नये? आणि मंजूर रक्कम आणि प्रत्यक्ष खर्च का दिसू नये? लाभार्थ्याला पैसा कोणत्या तारखेला मिळाला ते का दिसू नये? आणि नागरिकांना तक्रार करण्याची ऑनलाईन व्यवस्था का नसावी? यामुळे भ्रष्टाचाराची संधी ही कमी होऊ शकते. आणि म्हणून इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या अँटी कॉर्पोरेशन ब्युरो कडून नागरिकांना सरकारी कामासाठी सार्वजनिक सेवकांनी लाच मागल्यास एसीबीकडे कळवण्याचे आवाहन केले आहे किंवा केले जाते. एसीबीच्या अधिकृत संकेतस्थळावर सरकारी कल्याणकारी योजनांमधील गैरप्रकाराची माहिती दिली पाहिजे. आणि म्हणून सरकारी काम आहे, पैसे घ्यावेच लागतील असं गृहीत धरू नका. लाच मागितली असेल तर योग्य अधिकृत यंत्रणेकडे तक्रार करण्याचा मार्ग आहे. पण सरकारी कर्मचारी म्हणजे सगळेच भ्रष्ट आहेत का? नाही, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. हजारो सरकारी अधिकारी आणि कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. गावात अनेक चांगली घरं तयार झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांना सिंचनाचा फायदा झाला, अनेकांना रोजगार मिळाला. अनेक सरकारी योजना खरोखरच लोकांच्या जीवनात बदल घडत आहेत. आणि म्हणून संपूर्ण सरकारी यंत्रणेला भ्रष्ट म्हणणे चुकीचे आहे. पण येथे त्रुटी आहे ती म्हणजे जिथे गैरव्यवहाराचे पुरावे आहेत, तिथे योजनेच्या पैशाचा हा अव्यवहार झालेला आहे. इथे असा प्रश्न विचारायचा हवा की खरा प्रश्न सरकार विरुद्ध जनता नाही, तर खरा प्रश्न आहे तो म्हणजे जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचतोय का? सरकार कोणत्याही पक्षाचा असो, योजना कोणत्याही नावाची असो, मंत्री कोणताही असो, जर पैसा जनतेचा असेल तर त्याचा हिशोब हा जनतेलाच मिळायला पाहिजे. कारण एक गरीब कुटुंब घरकुलाच्या आशेने वर्षानुवर्षे वाट पाहत असेल, पण एक शेतकरी विहिरीसाठी आशेने अर्ज घेत असेल आणि एक मजूर मनरेगाच्या मजुरीची वाट पाहत असेल आणि त्याच वेळी सरकारी नोंदणीमध्ये काम पूर्ण झाले असेल, तर ही केवळ प्रशासनाची चूक नाही, तर हा त्या नागरिकांच्या हक्काचा प्रश्न आहे. शेवटी म्हणूनच आजचा प्रश्न खूप साधा आहे. सरकारी योजना चांगल्या आहेत, पण त्या योजनांचा पैसा शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत 100% पोहोचतोय का?
घरकुल असो, विहीर असो, मनरेगा असो, रस्ता असो, पाणी योजना असो किंवा प्रत्येक कामात हिशोब सार्वजनिक झाला पाहिजे. सरकारने पैसे कुठे खर्च केला हे जनतेला माहिती असलं पाहिजे आणि जर कुठे गैरव्यवहार झाला असेल तर चौकशी झाली पाहिजे आणि दोषी आढळल्यास कारवाई झाली पाहिजे. कारण सरकारी पैसा म्हणजेच कोणत्याही अधिकाऱ्याचा किंवा नेत्याचा पैसा नाही. तो सामान्य जनतेचा करातून आणि सार्वजनिक निधीतून असलेला पैसा आहे आणि म्हणूनच जनतेचा एकच सवाल असावा, योजना चांगली आहे, पण तिचा संपूर्ण लाभ माझ्यापर्यंत पोहोचला का? तुमच्या गावात घरकुल, विहीर, मनरेगा किंवा इतर सरकारी योजनेबाबत अशा समस्या असतील किंवा आली आहे का? तुमचे अनुभव कमेंटमध्ये सांगा. पण कृपया कोणत्याही व्यक्तीवर पुरावा नसताना भ्रष्टाचार आरोप करू नका. तुमच्या गावातील समस्या, कागदपत्रे किंवा अधिकृत माहिती असेल तर त्याच आधारित आपण हा विषय पुढे घेऊ शकतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच जनतेच्या प्रश्नावर आधारित बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.